तुझं म्हणणं खरं आहे की पैसा पैशाला ओढतो आणि जगामध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात, गरीब अधिक गरीब होत जातात. पण याची कारणं निरनिराळी आहेत. मग मुळातच पहिला प्रश्न येतो की श्रीमंत होण्यासाठी किती भांडवल हवं. 90% लोकांची सुरुवातच ही झिरोपासून होत असते. तुमच्या माझ्यासारखे जे सर्वसामान्य आहेत, मग ती नोकरी जरी लागली तरी आपल्याला सुरुवातीला आपला रेग्युलर लागणारा खर्च पैसा उरतच नाही. व्यवसाय केला तरी व्यवसायामध्ये आपण कर्ज काढतो, कुठे दुकानामध्ये माल भरतो, कुठे फॅक्टरी टाकतो, फॅक्टरीसाठी आपण लोन घेतो. परंतु हा झाला पहिला टप्पा. ह्या टप्प्यातनं सुद्धा श्रीमंती गाठता येते. परंतु ती श्रीमंती गाठताना आपल्याला आपल्या पैशाचं बायफर्गेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. आता हे बायफर्गेशन करणं म्हणजे काय? म्हणजे अगदी सोप्यात सोपं सांगू का तुम्हाला? म्हणजे मी ज्या व्यवसायातनं त्या काळी सुरुवात केली, मी 3च गोष्टी पाळल्या. मला मिळालेल्या पैशाचा नफ्याचे मी 3 भाग करायचो. एक भाग मी माझे घरखर्च चालण्यासाठी द्यायचो, दुसरा भाग मी माझ्या व्यवसायाला ग्रो करण्याकरता त्याच्यात भांडवल म्हणून परत टाकायचो आणि तिसरा भाग मात्र मी गुंतवणूक करायचो. करेक्ट. तिसरा भाग आपल्याला बाजूला काढता जर आला आणि त्या काढण्याची एकदा शिस्त लागली की आपली श्रीमंतीकडे वाटचाल सुरू होते.